विद्यार्थिनी. आजचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित लोकशाही आहे का? तर यावर माझं उत्तर आहे नाही. अहो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये स्वराज्यामध्ये 18 पगड जातींना त्यांनी मानाचे शोषित अशा लोकांना त्यांनी सन्मानाचे स्थान दिले. आज आपण काय पाहतोय? कुठे चालली ही आपली लोकशाही? बघा, यावर मी एकच म्हणेल, यात परिवर्तन घडायलाच हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला खूप छान स्वराज्य स्थापन करून दिलंय, पण आपण त्याचा गैरवापर करतोय. ज्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की स्त्रीच्या पदराला ज्याने हात लावला तर त्याचा रांजाचा पाटील केला जाईल, पण आजकालच्या स्वराज्यात आपण बघतोय 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो, स्त्री भ्रूण हत्या होते. अहो, अशी अपेक्षित लोकशाही होती का त्यांना? यासाठी त्यांनी स्वराज्य स्थापन केलं का? नाही. यावर मी एकच म्हणेन, त्यांनी अशा लोकांना मावळे निवडले होते. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे हा शब्द का दिला? तर बघा, मावळे कसे असावे? आपल्या स्वराज्याच्या मातीचं दुःख दैन्य आपले मानणारे. आजकालचे आपले मावळे आपण काय बघतोय? तोंडात मावा, तोंडात शब्दानं शब्द शिवा, हातात दारूची बाटली आणि गाणं वाजवतोय चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. अहो, अशीच चमकली का शिवबाची तलवार? यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. बघा, छत्रपती शिवाजी महाराज जर का इंग्लंडवर जन्माला आले असते तर तेथील लोक म्हणतात, आम्ही पृथ्वीवरच काय हो पर ग्रहावरही राज्य केले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे ना तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे लढा. लॉर्ड माउंटबॅटन म्हणतोय, अहो, छत्रपती शिवाजी महाराज जर का 10 वर्ष जगले असते ना तर आम्ही हा पुरा हिंदुस्थान बघू शकलो नसतो. अजून आशिया खंडातील सर्वात मोठा बादशाह म्हणतोय, तैमूर पासून कंधार पर्यंत माझ्या मोगली सत्ता निर्माण केली मी, परंतु महाराष्ट्रात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी रोखलं. मी माझी सगळी शक्ती खर्च केली त्यांना पराभूत करण्यासाठी, परंतु ते माझ्या हाती आले नाही. अहो, बड़ी बेगम अली आदिल शाह जी आई म्हणताय, क्या उस दक्खन के गद्दार सिवा को लाने के लिए इस दरबार में है कोई मर्द? अरे, कोई मर्द नहीं था उस दरबार में, लालत है सी मर्दानगी पे. बघा, परक्यांना एवढा विश्वास, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या आईचे संस्कार होते. त्यांनी लोकशाही, बघा, त्यांना अपेक्षित लोकशाही आज आहे का हा विषय आहे. त्याआधी मी म्हणते, ही लोकशाही स्थापन करण्यामागे कोणाचा हात होता? जिजाऊंचा. जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार टाकले. आणि बघा, 16व्या वर्षी आपण म्हणतो 16वं वरीस धोक्याचं, हो 16वं वरीस धोक्याचं, पण त्याच 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. बघा, कल्याणच्या सुनदाराची ती सुनबाई त्या दरबारामध्ये आणायला सांगितली होती. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, जसं तुम्ही हिला आणलं तसंच तुम्ही तिला नेऊन ठेवा. त्यावर तेथील काही लोक म्हणतात, काही मावळे म्हणतात, ते म्हणतात, अहो शुभा, ही खूप सुंदर बाई आहे. तर त्यावर शुभा म्हणतात, हीच आमची माता असती सुंदर रूपवती. अरे, हीच आमची माता असती सुंदर रूपवती, मग आम्हीही झालो असतो वधले छत्रपती. एवढे संस्कार माता जिजाऊंनी त्यांच्यावर टाकले. तेव्हा ते शिवबा घडले, तेव्हा त्यांनी ते लोकशाही व्यवस्था स्थापन केली. पण आजकालची आई मुलांवर संस्कार टाकत नाही. 2 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल देते आणि जेव म्हणते. तर असे करायला नाही हवे. आईंनी मुलांवर संस्कार टाकायला हवे. मी म्हणते, तुका म्हणे ऐसा नरा मौजांनी हाणावा पैजरा, भल्यांना त्या कॅसीची मंगुटी ना त्याच्या हाती मारावी काठी. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळो रसाळ गोमटी. तुम्हाला जर का आजचा शिवबा पाहायचा असेल
एका जयघोषाने करते. इंद्रजिमी जंभ पर बाणवसु अंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है. पोन बरी बाह पर संबुरती नाह पर जो साहस वाह पर राम दितराज है. दमदुम दंड पर चीता मृगुजंड पर भूषण वितुंड पर जैसे भृंगराज है. तेज तव अंश पर कैन जिमी कंस पर तोमरेच्या बंस पर शेर शिवराय है. हे जयघोष सगळेच जण देतात, पण याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तर मी सांगते. जसं वादळ आकाशावर, जसा रावणाच्या दंभावरती कृष्ण आहे, जसं एक सूर्याचं किरण अख्ख्या अंधकाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे रक्षण करणारे राजे होते. धन्यवाद. अतिशय